निषेधार्ह आहे. याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे. कारण RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे. स्वतंत्र होण्याच्या आधीपासून स्वातंत्र्य चळवळीमध्ये या संघटनेचं कुठलंही योगदान राहिलेलं नाही. उलट राष्ट्र विघातक कार्य किंवा त्या कार्याला चालना देण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं असे अनेक आरोप आतापर्यंत झालेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ही या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालेली असताना गेल्या 1 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी या संघटनेच्या नावानं 100 रुपयाचं एक चलनी नाणं जारी केलेलं आहे, चलनात आणलेलं आहे. दुसरीकडे या संघटनेच्या नावानं एक टपाल तिकीट पण आणलेला आहे. तो एक राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग होता. आणि त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर माध्यमांवर चर्चा झाल्या की हे नाणं चलनात आणत असताना या नाण्यावरील जो काही भारत मातेची जी काही प्रतिमा आहे तर त्या प्रतिमेच्या पाठीमागे सिंह आहे, हातामध्ये ध्वज आहे, मात्र तो जाणीवपूर्वक भारत मातेच्या हातातला तिरंगा हा गायब करण्यात आलेला आहे. किंवा काहींना त्याचा असंही समर्थन केलं की हा जो ध्वज आहे तो प्रतिकात्मक आहे आणि मग तो